ब्लॉगमध्ये. तर मी आहे कोकणामध्ये म्हणजे सोनगावमध्ये आणि आज माझा इथे तिसरा दिवस आहे. तर आज आमचा प्लॅन ठरला आहे की आम्ही डेरबनला चाललो आहोत इथे श्रीवसृष्टी बघायला आणि दुसरा आहे आम्ही गुहागर बीचला जाणार आहे. तर आम्ही बऱ्याच वेळ झालो सकाळी 12 वाजता निघालेलो आहे आणि आता नक्कीच पोचणार आहोत. जवळजवळ आलेलो आहोत 10 मिनिटावरतीच. तर तुम्ही नक्की पूर्ण व्हिडिओ बघा आणि मला सांगा तुम्हाला कसा आवडला. साधारणतः आम्ही सोनगावातूनच निघालो तेव्हाच 12 वाजले होते. आम्हाला जाईपर्यंत बराच वेळ लागला होता आणि हे सोनगावपासून 35 किलोमीटरवरती होतं. पण एक फायनली मला तिकडे पोचण्याचा आनंद भेटला कारण बऱ्याच दिवसापासून माझी इच्छा होती की मी ही श्रीवसृष्टी पाहावी आणि आज तो योगही आला होता. खरं तर हे चिपळूणमध्येच येतं आणि सावर्डे मार्गात तुम्हाला भेटेल. तुम्ही नक्की इथे आवर्जून भेट द्या. महाराजांच्या जीवनावरती भरपूर शिल्प त्यांनी इथं उभारलेले आहेत. हा खरं तर शिव समर्थ गड आहे. त्यांनी भरपूर तिथे काम करून त्यांनी ही शिल्प हुबेहूब तिकडे उभारलेली आहे. जणू काय आपण पुस्तकात वाचली आणि ती समोर उभी राहिली असंच काही मला बघायला भेटलं आणि याला भेट देऊन मला खरंच खूप आनंद झाला. जसं काही मी जुन्या काळात गेले असं वाटायला लागले. कमीत कमी तुम्हाला अर्धा तास पुरे होतं हे सर्व ट्रेक बघायला. तिथे जास्त वेळ थांबवूनही देत नाही. आम्हाला तर नाही थांबवलं. आमचाही लवकर आटपला आणि आम्ही सगळ्यांनी पुन्हा दुसरा स्पॉटकडे निघायचा प्लॅन केला. सो आता आमचा नेक्स्ट स्टॉप आहे गुहागर बीचला जो आमचा फायनल स्पॉट असणार आहे. हे तर टी शर्ट कुठे ठेवला होता वहिनी? सगळे हे लागले. अरे बापरे.
काय फायनली आम्ही पोचलो आणि बघते तर काय समुद्रावर पाऊस बिलकुल नव्हता, पावसाचा थेंबही नव्हता आणि मी खूप खुश झाले. चलो फायनली आपण आता आज डुबकी मारूया, पण त्याआधी जेवून घेऊया कारण आम्ही सोबत जेवण कॅरी केलं होतं. काय ते दादा ना यांना फोन असतो ना तासन तास त्यांना फोन असतो एडिट कर. चलो खाओ 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 खाना खाओ यो खाना खाओ. घ्या वहिनी या बसो. एक्स्ट्रा आणलं होतं आणि ते मी गाडीमध्ये चेंज केलं. श्रीने मला हेल्प केली आणि फुल गाडी मला कवरअप करून दिली टी शर्ट टॉवेलने आणि मी आतमध्ये पटकन वरून टी शर्ट चेंज करून घेतलं. थोडं कमी झालं ना श्री त्या बाजूला. सावली नाही इथे. ते खेकडे असतात त्याच्यात. ते बघा इथे पण आहे. हा मोठा असणार त्याच्यात. थोडा कमी झाला ना आता लाठा. हा बरं तिकडे चला. नाही तिकडे बरं वाटतं. हाय गाइस आम्ही आणि लाटा बहुत बड़े बड़े आ रहे और वड़ा पाव खा रहे हैं और लाटों में बड़े बड़े छोटे डूब रहे हैं. देखो देखो. और ये भिखारी ने कहा से बर्तन उठा के लाया. भिखारी बोलते हैं खुद भिखारी है. देखो इसका जॉब देखो चश्मा नहीं पहनती कुछ नहीं पहनती. इसका ब्लॉग बनाते हम भी. अरे बाप रे डब्बा ले लो. अरे डब्बा ले लो. टमरेल ले टमरेल. थोडा लांब पुढं घ्या. हा तिने कपडे आणलेत. सरू असं लांब नाही जायचा.
पुढे नाही जायचं हा, पाणी जास्त खोर आहे. कोणाचं मोठी माणसं असल्याशिवाय पाण्यात जायचं नाही. समुद्रात उतरण्याचे मी खूप धाडस केलं, कारण आम्ही आलो तेव्हा भरपूर उंच उंच लाटा येत होत्या आणि भरपूर भरती होती. पण आम्ही जेवेपर्यंत बऱ्यापैकी लाटा शांत झाल्या होत्या आणि आम्ही खूप सावधानीनेच एन्जॉय केला. आम्ही भरपूर पाण्यात जात नव्हतो, आम्ही किनाऱ्यावरच एन्जॉय करत होतो. पाणी फेकतोय ना. बाप इथे मस्ती करता करता 5 वाजल्याने आम्हाला समजलंच नाही. आम्हाला भरपूर उशीर झाला होता आणि घरी पोचायचं होतं. बॅटरीही 2% आली होती, म्हणून मी मधला काही भाग शूट नाही करू शकले. आणि आमचं गाडीचं फ्यूलही संपलं होतं आणि गॅसही संपला होता, म्हणून मला 2% चार्जिंगचा वापर करावा लागला. पण नक्कीच तुम्ही मला हा व्हिडिओ कसा वाटला नक्की मला कमेंट करून सांगा आणि लाईक आणि शेअर करा आणि सबस्क्राईब करा. पुन्हा भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत गुड नाईट.